हाय एव्हरीवन, मी पूनम. वेलकम बॅक. तर मला करायचे होते उडदाचे पापड, म्हणून मी उडदाची आणि मुगाची डाळ मिक्स करून दळून आणली. नंतर मसाला कालवून सर्व पिठामध्ये मिक्स केला. तसं तर पापड मला घरीच करायचे होते, म्हणून मी पीठ पण मळून घेतलं होतं. पण अगस्त्य काय पापड करू देत नव्हता. तरी मी थोडे पापड लाटले आणि मळलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवून मी गावाकडे गेले. मळलेलं पीठ चांगलं मुरल्यावर पण पापड चांगले येतात असं म्हणतात. 2000 years. संक्रांतीहून आल्यावर मी सरळ पोचले पापडाच्या गिरणीमध्ये. त्यांनी पापडाचं पीठ काढून त्याच्या चकत्या केल्या. मशीनवर पापड करणे पण वाटते तितके सोपे नाही. पापडाचे पीठ चिकट झाल्यामुळे सुरुवातीचे 4-5 पापड कागदाला चिटकत होते. पण माझ्या मते पापडाचे पिठाची गिरणीपेक्षा ही लाटण्याची गिरणी अधिक उत्तम आहे. ह्या गिरणीवर केलेले पापड पिठाळ लागत नाही आणि पाहिजे तितका पातळ पापड करून मिळतो. त्यांनी मला पापड करून दिले व मी वाळत घातले. थोडे पापड झाले आणि मध्येच लाईट गेली. मग नंतर वेळ वाचावा म्हणून त्यांनी अशा पापडाच्या चकत्या करून ठेवल्या. मग लाईट येऊस तर मी घरी जाऊन अगस्त्यला खाऊ पिऊ घालून घेऊन आले व आल्यानंतर त्यांनी केलेले पापड वाळत घातले. मला वाटलं होतं शिळ्या पिठामुळे पापड काळा होईल, पण तो नाही झाला. Few moments later. मग अगस्त्य खूप बोर झाला होता. तो दरवाजात घरी चल म्हणून लोळत होता. मग पापड झालं, आम्ही घरी आलो व सगळे पापड घरी वाळवले. आजसाठी फक्त एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.